नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिरपुंजी येथे प्रशासकीय धाकधुकीच्या थोड्याशा विश्रांतीसाठी प्रांतसाहेबांच्या आदेशाखाली 5 दिवस काम आणि 2 दिवस ट्रेक या माध्यमातून आम्ही आज शिरपुंजी बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत। 5 दिवस फार कामाचे ताणतणावात असतानाही थोडासा विश्रांती आणि कामातून ताणतणावातून थोडंसं मोकळीक मिळावी म्हणून आपण आज इथे शिरपुंजी येथे आलेलो आहोत। आज आपल्याला इथं स्थानिकरित्या उपलब्ध असलेले गंगारामजी दिंदळे जे कृषी भूषण महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचेच बंधू आज भरत दिंदळे आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज आपल्याला भैरवगडावर येणार आहे। आज जर आपण बघितलं तर वरती जो दिसतोय आपल्याला त्या भैरवगडावरती आपण आज जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला भैरवगडाचं दर्शन घडणार आहे। तर चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया। जाताना आपल्याला रस्त्यामध्ये अशी चढणीची पायऱ्या दिसतात आणि अशा उंच उंच पायऱ्या चढत 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 आपल्याला वरती जावे लागते। रस्ता चढत असताना आपल्याला पायऱ्यामध्ये असे छोटे छोटे खेकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाल आणि असे तांबड्या कलरचे खेकडे दिसत आहेत। खेकड्याचे मोठ्या प्रमाणात इथे पिल्ले आहेत आणि ते आपल्याला रस्त्याने जात असताना मध्ये मध्ये दिसत आहेत। जी वाट आहे ही जाते आहे घनचक्करकडे आणि आपल्याला जायचं या वाटेने भैरवगड। मित्रांनो, आता आपण आलोय 5 टप्प्यावरती जवळजवळ आपण 50% हा भैरवगड आपला पूर्ण झालेला आहे। आपण जर आता बघितलं तर आता आपल्याला निसर्गाने पूर्णपणे नटलेला हा भैरवगड दिसतोय। इथं जर आपण बघितलं ते सोनकीचे फुलं आहेत, ते जांभळ्या कलरचे आहेत, ते आपले कारवीचे फुलं आहेत आणि हे सर्व आपल्याला फक्त या महिन्यातच पाहायला भेटतं। एकदा पाऊस पडल्यानंतर आणि परतीचा पाऊस यामध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्येच हे आपल्याला फुलं पाहायला भेटतात। हेच नैसर्गिक आणि इथलं जैवविविधता आहे, हीच खरी आपल्याला जपायची। हा जो रस्ता जातोय हा जातोय आपल्याकडे घनचक्करकडे जातोय आणि आपल्याला जिकडे जायचंय आता या रस्त्याने जायचंय तर हा रस्ता जातोय आपल्या भैरवगडाकडे मित्रांनो, ही बघा अशी पूर्णतः धुक्याने पसरलेली चादर आणि त्याच्या खाली असलेले सोनकीची पिवळे फुले, असा निसर्गाचा अद्भुत नजारा आपल्याला या भैरवगडावरती पाहायला मिळतोय। आम्ही इथे खूपच आनंद घेतला आणि वरती चढायला निघालो। वरती गेल्यावरती आपल्याला दिसतात हे पाण्याचे टाके आणि असे 4 ते 5 पाण्याचे टाके भक्तांना पाणी पिण्यासाठी इथे पूर्वापारपासून उपलब्ध आहेत।
हे आहे भैरवगडाचे प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आपणास गेल्यानंतर भैरवगडाचे दर्शन होते. मित्रांनो, या भैरवगडाच्या मंदिरापाशी आणि या भैरवगडाची जर आता आपण बघितलं तर एकदम पूर्वी दगड करून आतमध्ये भैरवगडाचं जागृत देवस्थान या पंचकृषी दिलं आहे. येथील आपल्याला मार्गदर्शक असले भरत दिंदळे आपल्याला या भैरवगडाच्या विषयी थोडक्यात माहिती सांगतील. इथे भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या 23 तारखेला भैरवनाथाची यात्रा आहे. त्या भरपूर प्रमाणात इथे लोक येतील. मित्रांनो, अशा प्रकारे आपण भैरवगडचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला जवळजवळ साधारणतः 1 पाऊण तासात आपण हा भैरवगडचा ट्रेक चढलेला आहे. आता बऱ्यापैकी इथं बघितलं तर कारवीचे फुलं एकदम फुललेले आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने हेच जर आपण संवर्धन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर आपण इथं बघितलं वन्य प्राणी माकड पण दिसत आहेत आणि बऱ्यापैकी इथं भाविक पण येतात. बऱ्यापैकी रविवारी इथं भरपूर गर्दी असते अशी परत दादांच्या म्हणण्याप्रमाणे. आता आपण चला परतीच्या मार्गाने आपण खाली निघूया. चला. भैरवनाथ महाराज की जय. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही शिरपुंजाचा भैरवगड पूर्ण केला. खूप मजा मस्ती धमाल करून आम्ही हा संपूर्ण गड सर करून पूर्ण केलेला आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला मित्रांनो वेळ मिळेल तेव्हा आपण या गावातील स्थानिक असलेले गंगारामजी दिंदळे यांची संपर्क करून हा गड सर करू शकतात. खूप मजा करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.